बरं आता या ठिकाणी ना वहिनी अभिनय करणार आहेत आणि तुम्ही त्यांना तो अभिनय ओळखून बक्षीस मिळवून द्यायचं आहे. वहिनी एक चिठ्ठी घ्या. पहिलं आहे मराठी चित्रपटाचं नाव आहे, इंग्लिश नाव आहे. ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. हॅपी जर्नी. हा कसा काय म्हणजे अभिनय केला मला सांगा तरी. काय होता हा अभिनय जरा मला कळेल का? लवकर सांगा ना. हॅपी राहिली म्हणून ते कळलं. त्याने पण कसा केला अभिनय मला समोरून बघू द्या. 1 2 3 हा 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 पिक्चर खरा वहिनींना त्याच्यात काम करायला लावून ऑस्करला पाठवायला पाहिजे होता. असा कसा म्हणजे फारच फास्ट सांगितलं ना. फार म्हणजे बरं मला कळलं तुमचा प्रवास एवढा हॅपीली का झाला हे आता कळलं मला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. घ्या पुढची चिठ्ठी. हिंदी गाणं आहे. बोलायचं नाही. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. गाणं म्हणा. डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना. पण काय स्कोप नव्हता. डायरेक्ट बांद्रा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. वहिनी डावा हात असा करा ना. काय लिहिलंय? उखाण. काय लिहिलंय? हिमालयाच्या पर्वतावर. घ्या तिसरी चिठ्ठी घ्या. हिंदी मुहावरा. बोलायचं नाही. हिंदी मुहावरा आहे. बोलायचं नाही. आता नारळ पडेल डोक्यात. हिंदी आसमान से टपके और खजूर में समथिंग. काय आसमान से टपका और खजूर पे लटका. मग आसमान से गिरा खजूर में अटका. हे बरोबर आहे. यानी म्हणजे आसमान से आपटा आटपा. घ्या अभिनंदन. झी मराठीकडून. वहिनी तुमच्या 3 अपेक्षा त्यांच्याकडून. सोशल वर्क थोडं कमी. सोशल वर्क कमी करावं. मान्य आहे. पॅशन आहे. मी काय मध्ये पडू शकत नाही. दुसरं रात्री लेट येतात कधी कधी. हां तर ते थोडा लवकर करायला पाहिजे. तुम्ही रात्रभर कुठे असता? नाही हो, माझं नाव ग्रुपमध्ये 7च्या आत घरात आहे. माझी काय हिंमत आहे 7च्या नंतर घरात कधी यायची. कधी तर येतात. पण कधीतरी एक्सेप्ट करायला पाहिजे ना. मी तुमच्यामध्ये नाहीये. मला घेऊ नका मध्ये. द्या माईक द्या. जेव्हा ही बातमी कळली तेव्हा काय वाटलं तुम्हाला आणि आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. आता बरं वाटतंय. तेव्हा टेन्शन आलं असेल ना? टेन्शन आलंय. पण हे तुम्हाला माहित नव्हतं यांचं काय सुरू आहे कोल्ड्रिंक पिणं? माहिती नव्हतं काय. नाही पण आता बरं वाटतंय. आता बरं आहे, सुखात आहे. सगळं सुखात आहे. हो. जावई हो, जावई पण बरं आहे. होय ना? हां. आता कळेल त्याला कशी आहे मुलगी. हो ना? बरं अजून कोण बोलणार? आई. आमची सून चांगली आहे, आम्हाला सांभाळून घेते. हो का? हो, पण राग फार आहे. काय सांगता? तो तिने चांगला करा. राग जरा कमी करावा. करा. हो ना? ते कोल्ड्रिंक साठी बर्फ आणता तो घरात डोक्यावर ठेवा ना जरा. तसंच करायला लागेल. अजून कोण बोलणार सांगा. घ्या पाठीमागे. मावशी बोलतायत. आमची मुलगी गेली की सुनामी आले ना तेव्हा गेलेली. हा, बरोबर त्या दिवशी सुनामी आली. त्याच दिवशी सुनामी आलेली. हा 25 हो. 25 डिसेंबरला. म्हणून तिला आम्ही सारखं सुनामीच बोलायचं. पण सुनामीच आहे. त्यांनी सुनामीच आणली. हो की नाही तुमच्या घरात? वा वा. पण आता शांत वाहतोय आता समुद्र. चांगलं आहे काय. आणि त्या सुनामीच्या लाटामध्ये त्यांची परिस्थिती फार टेन्शन झाली. अजून कोण बोलणार सांगा सांगा. माझी बहीण खूप छान आहे. रागीट असल्या तरी सगळं सांभाळून घेते. संसार खूप छान कर. बोला अजून कोण? मला एक वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं आहे की मागे माझी मम्मी आजारी होती तेव्हा माझे बाबाही ऑफिसला गेले होते रात्री आणि मी मामाला फक्त एक फोन केला की मम्मीची तब्येत बिघडली आहे. तर मामा मम्मी डायरेक्ट मम्मीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते. ते मला खूप चांगलं वाटतं आहे.
आणि कधीही फोन केला ना तरी ते एका कॉलवर येतात आणि फक्त फोन उचलत नाही मामा कधी. मग कॉलवर कसे येतात? परत परत जेव्हा उचलतात तेव्हा. कॉल करायला लागतो. बाकी मामी खूप केअरिंग आहे आणि खूप सांभाळून घेते. अजून कोण बोलताय? बोला. ती माझी मामी आहे. तिला शॉपिंग करायला खूप आवडतं. फक्त तिला सांगितलं ना चल आज जायचं उद्याचं लगेच चल, लगेच ऑफिसला हॉलिडे चल ऑफिस. शॉपिंग खूप आवडतं. खूप आवडते तिला शॉपिंग. मुलगी काय बोलते? माझी मम्मी आणि बाबा दोघेही फार छान आहेत. हो ना. आणि दोघांपैकी कोणाचा आवाज मोठा आहे? कारण फार केकाटून बोलते. बरं, आता या गप्पांबरोबरच आता त्या अभिनय करणार आहेत आणि अभिनय तुम्ही ओळखायचा आहे आणि त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. घ्या पहिली चिठ्ठी घ्या. हिंदी चित्रपट आहे. वेळ सुरू झाली. हां बरोबर. किती? 11 वर्षात किती वेळा झाले? झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. ठेवा. दुसरी चिठ्ठी घ्या. गाणं आहे, गाण्याचा अभिनय. बोलायचं नाही. हिंदी. गोरी आहे. गोरा रंग तो दिल. 10 9 8 तेरा देखते हैं. 7 गोरा गोरा मोकळा. 6 वेळ संपली. कारण तेच बोलले भोली सुरत. आणि हे तिसरी चिठ्ठी घ्या. म्हण ओळखायची आहे. अभिनंदन. घ्या, हात लावा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. थँक्यू. केप्रकडून ही भेटवस्तू. थँक्यू. पहिली तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा, हे चहा खूप पितात, त्यांनी खूप कमी करावं. अपेक्षा आहे. चहा सकाळी उठायला लागतो. कारण नाही द्यायची. पूर्ण होणार आहे का? करू आपण हळूहळू प्रयत्न करू. प्रयत्न नाही. दुसरी अपेक्षा. दुसरं हे नातेवाईकांकडे वगैरे खूप कमी जातात आणि व्यवस्थित म्हणजे मनमोकळेपणाने कोणाशी बोलत नाही. मग त्यामुळे काय वाटतं की सगळ्यांना की हा किती गर्विष्ठ आहे असं वगैरे. मग तसं नको कोणी बोलायला पाहिजे सगळ्यांची. काय हो? मी नेहमी उदाहरण देते. बघा आदेश भाऊजींकडे बघा. माझ्याकडे सांगता ना त्यांना. हो मग. तरी सुद्धा बोलत नाहीत ना. नाही बोलत. काय असं करता हो? आता प्रयत्न करेल. आता काय उद्यापासून प्रयत्न करा. माझं उदाहरण देता नेहमी. हा हो. वा, 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 किती छान. बर. आणि तिसरी आणि खूप महत्वाची आहे की ह्यांनी मला नियमितप्रमाणे शॉपिंगला घेऊन जायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे डेली नको पण आठवड्यातले 6 दिवस तेवढे. शॉपिंगला घेऊन जायचं. आठवड्यातले 6 दिवस. 6 दिवस. कोल्ड्रिंक बाजूला बर्फ ठेवायला लागेल त्यांना डोक्यात. काय हो? हा 6 दिवस कसं होणार ना. मला काय माहित नाही. तुमचं तुम्ही 6 बघा. दिवस. मला सांगा, तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय का सूड उगवताय? नाही हेच अपेक्षा होती. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. आता कसं हिने चांगलं चिकन वगैरे बनवावं एकदम चांगलं व्हरायटी मस्त रोज. हा रोज नाही जमणार. आठवड्यातून कसं 2च दिवस बनवतो नेहमी बनवत जायचं फक्त गुरुवार सोडून. आपण गुरुवारी खात नाही ना. एक ती अपेक्षा आहे आपली चांगली. काय पण मान- डेली पण जास्त चिकन बरोबर नाही. ठीक आहे मी करून देईन तुम्हाला. बरं, चला दुसरी अपेक्षा. आणि कसं नेहमी हसत राहायचं. ते तर हसत नाही. म्हणजे असं एकदम व्यवस्थित हसत राहायचं. म्हणजे रागावून कमी करायचं. तिसरी अपेक्षा. तिकडे भेटलं. क्रिकेट खेळायचे आम्ही गार्डन मध्ये. मग जायची मशी नजर बिजर मारायचो. तुम्ही नजर मारायची. ही पण नजर द्यायची ना. नजर द्यायची. मग विकेट गेली. हा बोल्ड. बोल्ड क्लीन बोल्ड. मग एक बॉलिंगने सुद्धा आउट होऊ शकला नाही. डोळ्याने आउट करून टाकला.